नमस्कार. शालेय संस्कार या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. या चॅनेलवर आपल्याला इयत्ता 9वी व 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या गणित विषयाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझे सर्व व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत. माझे व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपणास अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशनद्वारे आपणापर्यंत येऊन पोहोचतील. धन्यवाद. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पूर्व ज्ञान थोडंसं तपासून घेऊया. थोडक्यात उजळणी करूया. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाची कोणतीही बाजू पाया म्हणून आपल्याला विचारात घेता येते. मात्र एकदा पाया निश्चित केला की उंची घेताना त्याच पायाच्या समोरच्या शिरोबिंदूपासून पायावर लंब रेषा काढावी लागते आणि तो लंब जो काढलेला असतो त्यालाच आपण उंची म्हणतो. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. इथे एक त्रिकोण एबीसी ही आपण आकृती विचारात घेऊया. या त्रिकोणामध्ये जर मी बीसी या बाजूला जर पाया म्हणून विचारात घ्यायचं ठरवलं तर मला या बीसीच्या समोरचा शिरोबिंदू आहे ए. या ए पासून याच बीसी वरती मला लंब रेषा काढावी लागेल, म्हणजेच काटकोन करणारी रेषा काढावी लागेल आणि ही रेषा या बीसीला इथे पी मध्ये छेदलेली आहे, म्हणून एपी मला उंची म्हणून घेता येईल. म्हणजे या त्रिकोण एबीसी मध्ये जर मी बीसी पाया घेतला तर मला एपी ही उंची घ्यावी लागेल. म्हणून इथे या तक्त्यामध्ये आपण लिहिलंय, जर बीसी पाया असेल, हा त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसी मध्ये बीसी जर पाया घेतला तर त्याची उंची आपल्याला एपी घ्यावी लागेल. म्हणजे हा बीसी पाया असेल तर ही त्याची संगत उंची झाली एपी. मग आता जर मला एबी पाया घ्यायचा असेल, मग आता हा एबी पाया घ्यायचा असेल तर एबीच्या समोरचा शिरोबिंदू आहे सी. मग सी पासून या एबी वर लंब रेषा काढावी लागेल. मग हा लंब आहे सी आर. मग सी आर झाली उंची आणि एबी झाला पाया. मग तेच इथे आपण तक्त्यामध्ये लिहिलंय. एबी जर पाया घेतला असेल तर त्याची उंची सी आर होईल. इथे रंगांवरून पण तुमच्या लक्षात येत असेल की बीसीला मी लाल रंग दिलेला आहे, एपीला पण लाल रंग दिलेला आहे. म्हणजे बीसी पाया असेल तर एपी ही त्याची संगत उंची झाली, म्हणून दोघांनाही लाल रंग दिलेला आहे. पाया आणि उंची यांच्यामध्ये संगती असते. मग यानुसार एबी जर पाया घेतला तर सीआर ही त्याची उंची झाली, म्हणून या दोघांनाही निळा रंग दिलेला आहे. आता तिसरा पाया घेऊया, म्हणजे तिसरी बाजू पाया म्हणून विचारात घेऊया. कारण आत्ताच आपण पाहिलं की त्रिकोणात कोणती बाजू पाया म्हणून विचारात घेता येते. मग आता तिसरी बाजू आहे एसी. मग हा जर एसी पाया घेतला तर एसीच्या समोरचा शिरोबिंदू आहे बी. म्हणजे बी पासून या पायावर लंब काढावा लागेल, म्हणजेच बी क्यू हा लंब झाला, म्हणजेच ही झाली उंची. म्हणून एसी पाया घेतला असेल तर त्याची उंची झाली बी क्यू. या पद्धतीनं तुमच्या पाया आणि उंची कशी घ्यायची हे लक्षात आलं असेल. प्रत्येक त्रिकोणाला 3 उंची असतात. प्रत्येक पायाला एक संगत उंची असते. आत्ताच आपण सांगितलं. इथे रंग पण सारखे घेतलेले आहेत पाया आणि उंचीचे. आता दुसऱ्या उदाहरणात पाहूया. हा त्रिकोण एल एम एन हा काटकोन त्रिकोण आहे, कारण कोन एल एम एन इथे काटकोन दिलेला आहे, 90 अंशाचा कोन आहे. मग आता या त्रिकोणामध्ये मी जर एम एन पाया घ्यायचं ठरवलं तर या पायाच्या समोरचा शिरोबिंदू आहे एल, तिथून लंबरेषा ही आलेलीच आहे. म्हणजे एम एन जर पाया असेल तर एल एम ही उंची झाली, म्हणून एम एन पाया असेल तर त्याची उंची एल एम होईल. जर मला एल एम पाया घ्यायचा असेल तर या एल एमच्या दृष्टीने
समोरचा शिरोबिंदू हा आहे एन. मग एन पासून लंब रेषा इथे आलेलीच आहे, कारण हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे काटकोन करणाऱ्या बाजूंमध्ये एक काटकोन करणारी बाजू जर पाया घेतली तर दुसरी काटकोन करणारी बाजू ही त्याची संगत उंची असते. म्हणजे एमएन पाया घेतला तर एलएम उंची झाली आणि एलएम पाया असेल तर एनएम उंची होईल. त्यानुसार एलएम ची उंची एनएम होईल, हा एलएम पाया तर एनएम उंची होईल आणि एमएन पाया घेतला तर एलएम उंची होईल. आता तिसरी बाजू आहे एलएन. मग जर एलएन पाया घेतला तर या पायाच्या समोरच्या शिरोबिंदूपासून लंब काढायचा आहे, म्हणजेच एमटी हा लंब होईल. म्हणजे एलएन पाया असेल तर उंची झाली एमटी. मला वाटतं की या दोन उदाहरणांवरून तुमच्या पाया आणि उंचीची संकल्पना दृढ झाली असेल. आता तिसरी आकृती पाहूया. या त्रिकोणामध्ये आपण प्रत्येक बाजू पाया म्हणून घेऊया आणि त्याची संगत उंची ओळखायला शिकूया. त्रिकोण आहे एक्स वाय झेड. मग इथे त्रिकोण एक्स वाय झेड घेतलेला आहे. मग या त्रिकोणामध्ये मी जर वाय झेड पाया घ्यायचं ठरवलं तर उंची कोणती घ्यावी लागेल, तर वाय झेडच्या समोरचा शिरोबिंदू या त्रिकोणाचा एक्स. मग एक्स पासून या वाय झेड वर लंब काढावा लागेल. हा विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोणामध्ये उंची काढताना पाया बाहेर वाढवून घ्यायला लागेल हा, आणि मग या पायावर इथे उंची झालेली आहे एक्स ए. म्हणजे वाय झेड पाया असेल तर एक्स ए ही झाली त्याची उंची. जर मला एक्स वाय पाया घ्यायचा असेल, त्रिकोणाची ही बाजू मी पाया घेतली तर इथे देखील मला पाया थोडा बाहेर वाढवून घ्यावा लागेल आणि याच पायावर समोरचा शिरोबिंदू आहे झेड, इथून हा लंब आलेला आहे म्हणून झेड सी ही झाली याची उंची. म्हणजे एक्स वाय पाया असेल तर झेड सी ही उंची विचारात घ्यावी लागेल. आणि जर एक्स झेड पाया असेल तर मला समोरचा शिरोबिंदू आहे वाय, वाय शिरोबिंदूतून या पायावर लंब झाला वाय बी, म्हणजे वाय बी ही उंची घ्यावी लागेल. म्हणजे या विशालकोन त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये पुन्हा एकदा पाहूया. जर वाय झेड पाया असेल तर एक्स ए उंची होईल. एक्स वाय पाया असेल तर झेड सी उंची घ्यावी लागेल आणि एक्स झेड जर पाया असेल तर वाय बी ही उंची घ्यावी लागेल. तर इथे आपण या तक्त्यामध्ये प्रत्येकाचा पाया आणि त्याची संगत उंची लिहिलेली आहे. आता शेवटच्या आकृतीकडे जाऊया. हा पुन्हा एकदा एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. आपण इथे मगाशी एक काटकोन त्रिकोण घेतलेला होता, इथेही एक काटकोन त्रिकोण आहे. आता या काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी दिलेला आहे 90. आता या त्रिकोणामध्ये जर मी क्यू आर पाया घेतला तर नियम असा आहे की पाया निश्चित झाला की त्या पायाच्या समोरच्या शिरोबिंदूपासून लंब काढला पाहिजे. तो लंब म्हणजे उंची असते. मग इथे क्यू आर पाया घेतला तर पीएम ही झाली उंची, म्हणून इथे लिहिले क्यू आर पाया असेल तर उंची झाली पीएम. आता त्रिकोणामध्ये दरवेळेला आपल्याला माहिती की खालची बाजूच आपण पाया म्हणून घेतो, पण असं नसतं. त्रिकोणामध्ये कोणती बाजू पाया म्हणून आपल्याला घेता येते. मग आता यामध्ये पी क्यू मी बाजू घेतली पाया. मग पी क्यू जर पाया घेतला तर पी क्यूच्या समोरचा शिरोबिंदू आहे आर. आर पासून इथे लंब आलेलाच आहे कारण हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे आर पी ही झाली त्याची उंची. म्हणजे पी क्यू पाया असेल तर आर पी झाली उंची. आता पी आर पाया घेऊया. मग पी आर पाया घेतला तर समोरचा शिरोबिंदू आहे क्यू. क्यू पासून इथे लंब आलेलाच आहे क्यू पी, म्हणून ती झाली उंची. म्हणजे पी आर पाया असेल तर लंब झाला क्यू पी. इथे आपण तिन्ही प्रकारचे त्रिकोण घेतलेले आहेत. पहिल्या आकृतीमध्ये घेतलेला त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण होता. या लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही उंची त्रिकोणाच्या आतमध्येच आहेत आणि तिन्ही उंची या एकाच बिंदूत छेदलेल्या आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही उंची या एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजे काय हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. 3 किंवा अधिक रेषा जर एकाच बिंदूत छेदत असतील तर त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात, म्हणजेच कॉन्करंट लाईन्स म्हणतात. मग इथे तिने उंची एकाच बिंदूत छेदलेल्या आहेत आणि त्यांचा
छेदनबिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात आलेला आहे. काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणामध्ये 3 उंची कोणत्या आहेत? एक आहे LM, दुसरी आहे MN आणि तिसरी उंची आहे MT किंवा TM. मग आता या तीनही उंचीचा छेदनबिंदू M आहे आणि तो त्रिकोणावर आलेला आहे. म्हणजे लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही उंचीचा छेदनबिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. काटकोन त्रिकोणामध्ये तीनही उंचींचा छेदनबिंदू हा त्रिकोणावर येतो आणि विशालकोन त्रिकोणामध्ये मात्र या तीनही उंची जर मी अशा बाहेर वाढवल्या तर तुम्हाला या तिन्ही उंचीचा छेदनबिंदू असा बाहेर तुम्हाला मिळेल, त्रिकोणाच्या बाह्य भागात मिळेल. तर या पद्धतीने त्रिकोणाच्या तीनही उंची या एकसंपाती असतात, म्हणजे कॉन्करंट लाईन्स असतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मला वाटतं की या आकृत्यांवरून तुम्हाला त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची यांच्याबद्दल ची संकल्पना तुमची व्यवस्थित तुम्हाला समजली असेल. आता आपण पाहूया की त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात. त्रिकोणाचं क्षेत्रफळ मागील इयत्तांमध्येच आपण शिकलेलो आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राने आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो. आता पहिली आकृती घेऊया. हा जो त्रिकोण एबीसी आहे, या त्रिकोण एबीसी मध्ये 1/2 पाया घेतला बीसी. मी जर बीसी पाया घेतला असेल तर मला उंची एपीच घ्यावी लागेल, म्हणून मी इथे एपीने गुणलाय. जर मला याच सूत्रामध्ये पाया आणि उंची बदलायचं असेल तर मला नावं बदलावी लागतील. मी जर एबी पाया घेतला तर उंची मला सीआर घ्यावी लागेल. म्हणजे अशी संगत जोडी तुम्हाला घ्यावी लागेल. एबी पाया घेतला तर सीआर घ्यावा लागेल, एसी पाया घेतला तर BQ घ्यावं लागेल. मग यानुसार या सूत्रामध्ये तुमची नावं बदलतील. आता आकृती नंबर 2 बघूया. यामध्ये त्रिकोण LMN मध्ये मी जर पाया MN घेतला असेल तर 1/2 गुणिले पाया MN, तर उंची मला LMच घ्यावी लागेल. जो पाया निश्चित केला त्याच पायाची संगत उंची विचारात घेतली पाहिजे. म्हणजे MN पाया घेतला असेल तर LMच उंची म्हणून इथे लिहावी लागेल. जर तुम्ही LM पाया घेतला असेल तर तुम्हाला MT उंची म्हणून घ्यावी लागेल. आकृती नंबर 3 कडे जाऊया. या त्रिकोण XYZ चं क्षेत्रफळ काढूया. क्षेत्रफळ एरियाने दर्शवतात. एरिया ऑफ ट्रायंगल XYZ बरोबर 1/2 गुणिले इथे पाया घेतला मी YZ, तर याच पायावर समोरच्या शिरोबिंदूतून आलेला लंब उंची म्हणून घ्यायची आहे, म्हणजे XA उंची घ्यावी लागेल. जर XZ पाया घेतला तर YB ला उंची घ्यावी लागेल आणि जर XY पाया घेतला असेल तर ZC ला उंची म्हणून घ्यावं लागेल. आता शेवटच्या आकृतीकडे येऊया. त्रिकोण PQR मध्ये जर मी QR पाया घेतला असेल या सूत्रामध्ये 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, मग 1/2 गुणिले पाया घेतला QR तर उंची PMच घ्यावी लागेल. जर मी PQ पाया घेतला असेल तर RP ला उंची घ्यावं लागेल आणि PR पाया घेतला असेल तर QP ला उंची म्हणून विचारात घ्यावं लागेल. मला वाटतं की या तीनही आकृत्यांवरून तुमचा पाया आणि उंचीची जर संकल्पना तुम्हाला नीट समजली असेल तरच तुम्हाला या पहिल्या समरूपता प्रकरणातील सुरुवातीचे जे काही गुणधर्म आहेत की जे त्रिकोणाच्या पाया आणि उंची आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी संबंधित आहेत, हे सर्व गुणधर्म तुम्हाला नीट समजतील आणि त्यावरील उदाहरणे देखील तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. धन्यवाद. स्टँडर्ड 10th Maths 2 Chapter 1 Similarity. Let us take a revision. We know that each triangle have 3 sides. In triangle, we can consider any one side as a base. Once we decide the base, we have to draw a perpendicular from its opposite vertex to the base. That is, we have to draw an altitude, and that altitude is nothing but its height of the triangle. Now, to understand the base and height of the triangle, let us observe some figures. In the first figure, in triangle ABC, if I consider BC as a base,
then we have to draw a perpendicular from its opposite vertex A to the base. So AP will be the perpendicular drawn here, and that AP is nothing but the altitude of this triangle, and this is the height of triangle. So if BC is considered as a base, then AP will be its height. So I write here in this table BC as a base, then AP will be its corresponding height. We know that there is a correspondence between base and height. So if I consider BC as a base, then AP will be its height. If I consider AB as a base, then we have to draw a perpendicular from C to this base. So CR will be the perpendicular drawn. So CR is the height. So AB is base, CR is the height. And last one, if I consider AC as a base, then BQ will be its height. So we can take any side as a base, but once we decide the base, we have to draw a perpendicular from its opposite vertex to the base, and that perpendicular drawn is the height of the triangle. So in the first figure, BC is a base, then AP will be height. AB is base, then CR will be the height. And AC is the base, then BQ is the height. So this table is completed here. Now consider triangle LMN. This triangle LMN is a right angle triangle. Here angle LMN is of 90 degree. If I consider MN as a base, then the perpendicular drawn from L to the base is LM. The perpendicular already drawn here. So if I consider MN as a base, then LM will be its height. So MN is base, LM is height. If I consider LM as a base, then perpendicular drawn from N will be NM. So NM will be its corresponding height. So LM is base, its corresponding height will be NM. Similarly, if I consider LN as a base, then perpendicular drawn from the opposite vertex, because Ln is a base, then opposite vertex of Ln is M. So if I draw a perpendicular from M to this base, MT will be the altitude and this is the height. So Ln is base, MT will be the height. So Mn is base, Lm is height. If Lm is considered as a base, then its corresponding height will be Nm, and if Ln is a base, then its corresponding height will be Mt. Now consider the third figure. Here XYZ, triangle XYZ is obtuse angle triangle. In the first figure we have seen triangle ABC is an acute angle triangle. In second figure, triangle LMN is a right angle triangle, and in the third figure we observe that triangle XYZ is an obtuse angle triangle. Now in the obtuse angle triangle, if I consider YZ as a base, then if I draw a perpendicular from X to this base, we have to extend this base further, and then that perpendicular drawn will meet at point A. So XA will be the height and YZ is its base. So YZ is base and XA is the corresponding height. If I consider XY as a base, then if I extend this base further, then the perpendicular drawn to this base will be meet at C. So ZC will be its corresponding height. So in triangle XYZ, XY is a base, then XY is the base, then ZC is its height. And if I consider XZ as the base, then the perpendicular drawn from the opposite vertex will be YB. So YB is its height. So XZ is a base, then its corresponding height will be YB. Now in this triangle XYZ, all these altitudes meet at a single point,
and that point is outside the triangle, in the exterior of the triangle. So this point is known as point of concurrence, and all these three heights are concurrent lines. We know the definition of concurrent lines. Already we have seen concurrent lines in the 9th standard. Three or more lines meet at a point that then the three lines are called as concurrent lines. Here also in the first figure, this is acute angle triangle, and in this triangle all the three heights are concurrent lines because they meet at a single point. So three or more lines intersect at a point, then the three lines are called as concurrent lines. So all the three heights are the concurrent lines in triangle. Now consider the last figure. Here, if I take QR as a base, then PM will be its height. If I consider PQ as a base, because this is right angle triangle, angle P is 90 degree, so PQ is a base, then RP will be its height. And similarly, if I consider PR as a base, then the perpendicular drawn from its opposite vertex will be QP, so QP will be its height. So QR is base, PM is height. If I take PQ as a base, RP will be its height. And PR and QP are the corresponding pair. So PR is a base and QP will be its corresponding height. And we know the area of triangle is equal to half into base into height. Now we will consider in each of this figure, we will find its area. In triangle ABC, if I consider BC as a base, then its corresponding height will be AP. So use this information in the formula of area of triangle. Area of triangle ABC is equal to half into base into height. So base is BC and its height will be AP. So BC into AP. If I consider AB as a base, then height will be CR. So we have to put these names in the formula, and we have to correct some changes there. So in second figure, area of triangle LMN. So area of triangle LMN is equal to half into, if I consider MN as a base, then LM will be its height. If I consider LN as a base, then we have to consider MT as its corresponding height. So you have to make some changes in the formula. Now consider the third figure. In triangle XYZ, area of triangle XYZ is equal to half into base is YZ, then height will be XA. And in the last figure, area of triangle PQR is equal to half into, if I consider QR as a base, then PM will be its height. So I hope that you have cleared this base and height topic here, and with the help of these concepts you will better understand some properties of these chapters which are related to base, height and area of triangle. So thank you.